नमस्कार, मी भक्ती आणि आज मी शनिवारचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर समर्थाला सोडायचं ट्युशनला, लाडूला सोडायचं शाळेत. तर आता दोघांची धावपळ माझ्यासोबत लागलेली आहे. तर आज शॉर्टकट काही नाही, दररोज तर मी भाजी चपाती देते, पण आज काहीतरी वेगळंच डब्याला देणार आहे. म्हणजे आपलं साधं सीधं उपीट उपमा. तर चला बनवूया. चल 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 लवकर, दादा येणार आहे आज तुला सोडायला. आज सुट्टी आहे, थोडंसं निवांत करूया. पण कुठलं निवांत, निवांत वेळच भेटत नाही मला. चला, दोघांना विचारलं काय बनवायचं, तर उपीट बनव म्हणलाय समोर. काय झालं? काय बनवू नको. मी आता तुम्हाला म्हणलं ना, मी काहीतरी बनवते, ऐकला? काहीतरी बनवू नको. उपीट बनवते. उपीट घेऊन जातो ना डब्याला. टेस्टी बनवू ना. हा, बनवू उपीट टेस्टी म्हणते. तो आंघोळ करतो ना. दादा टॉयलेटला गेला तर टॉयलेटच्या बाहेर दादाची वाट बघत उभारलाय. दादाला बोलव लवकर, दादाला लवकर बोलव, माझ्या स्कूलला उशीर होत आहे. सांग दादाला. सेम सेम कपडे घालते तर काय म्हणतात सेम सेम छान वाटते. काय म्हणते तुम्ही सेम सेम का घेता? आज पण सेम सेम देऊ का वेगळे देऊ? सेम. समूला आवडतं सेम सेम घालायला. तर आता लोखंडाच्या कढईमध्ये मी रवा भाजणार आहे आणि इकडं फोडणीचं. लाडू चल ना बाळा, आंघोळ कर, लेट होते शाळेला. चला जा, दादा सोबत कर. नाही ऐकत लाडू. लाडूले भाजलेलं समजायला असा भाजला करून घेतला बरोबर. हळद, उडदाची डाळ, चवीनुसार मीठ. छान असं उकळलेलं आहे. तर आता याच्यात आपण रवा टाकून घेऊया. लवकर उठा, पोरं पळापळी करतातच माझी. उपीट काय गारच होत नव्हतं आणि मलाही नाश्त्यात उपीटच खायचं होतं. मला उपीट खूप आवडतं. आणि कसं समर्थला सोडायला जायचं, तितक्या लांब तिथून यायचं, परत लाडूला सोडायचं. आणि जर पाऊस जर आला तर मी तिकडंच थांबणार होते. त्यासाठी मग मी इथं फॅन खाली उभारले आणि पटापट उपीट खात होते. सोबत लाडूला सुद्धा चारत होते.
आणि किती जरी गडबड काही केली तरी थोडं तरी पोरं उशीर करतातच. आणि इकडं बघा, इकडं डान्स कसा चालू आहे, गरम गरम उपीट खात खात. काही का होईना पण खातो, स्वतः हातानं खातो. पण आज घाई गडबड आहे म्हणून मी त्याला चारत होते. आणि बघा कसा कॅमेऱ्यात दिसते का बघतोय आणि मस्त असा डान्स मारतोय. तर खूप गुणाचं आहे माझं बाळ, हातानं खाता. अगदी 2.5-3 वर्षाचा आहे तरी सुद्धा. आता चला निघूया आता शाळेसाठी. टिफिन खायचं, पाऊस दिसतोय म्हणून आम्ही टोपी घातली. सोडलं आता समुन्याला सोडायला चालले ट्युशनला. 2 बागा सरले ना. आमच्याकडे पावसाने कहरच केलाय. उठल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर चला, समर्थ आणि सम्राट दोघांनाही सोडून आल्यानंतर घरामध्ये मी आता एकटे, तर बाकीचे सगळे कामं करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर करणार आहे क्लिनिंग. शाळेतून आणि ट्युशनला सोडून आल्यानंतर मी आल्या ना हॉलची साफसफाई करायला घेतली, जे की आता 2-3 दिवसापासून मी केले नव्हते. आणि पोरं कसं छोटेत म्हणलं ना, काहीतरी कात्री खेळणं हे त्यांचं चालूच असतं. आणि आज थोडंसं सुट्टी आहे ना, निवांत असलं म्हणजे सोडून आले खरं मी त्यांना, पण आता थोडीशी निवांत होते म्हणून म्हणलं चला आज छान अशी हॉलची साफसफाई करून घेऊया. जास्त घर माझं घाण होत नाही, पण फक्त ही मुलांनाच कचरा केलेला असतो. तर तेच मला इथं सगळं झाडून लोटून काढायचा होता. कारण म्हणतात ना, जिथं हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरते बसते, तसंच आहे. आणि अजिबात नाही चिमुटभर धूळ आणि कागद, पेन्सिल, खोडरबर, परत त्यांच्या कलर खडूचे तुकडे असलाच आमच्या घरामध्ये ना सोप्याखालून कपाटाखालून कचरा निघतो. आणि असंही मी एकटी घरी असलं ना मला करमत नाही. मग मी असं कामामध्ये माझं मन काहीतरी रमवते. आणि घरी आपलं नीटनीटकं टॉपटीप स्वच्छता ठेवायला मला आवडतं. गावाकडलं ही घर मी तशीच ठेवायचे. समर्थ सम्राट घरी असताना जर मी साफसफाई करायला काढलं तर मी पुढे साफ करते आणि पाठीमागं त्यांचा कचरा चालू होतो. त्यामुळे मग असंच 1-2 तास तरी घर नीटनेटकं टॉपटीप व्यवस्थित दिसतं. आणि हे सकाळचं साफसफाई आहे बरं का. तसं मी मोटर झाडू सकाळी मारला होता आथरून पांघरून काढल्यानंतर, पोरं आंघोळी करते तोपर्यंत. पण रोज कसं मी व्यवस्थित मारते ना दोघाला दोन्हीकडे पाठवून, तसा झालाच नव्हता. तर काही कचरा नाही, तुम्ही बघू शकता चिमूटभर फक्त धूळ तेवढी दिसत आहे. एका ताईची मला कमेंट होती की तू होम टूर दे, परत भाडं किती आहे हे सुद्धा मला विचारत होते. तर ह्या घराला माझ्या फक्त 4,500 रुपये भाडं आहे. लाईट बिल काय आपण जेवढं यूज करतो तेवढं आपणाला भरायचं आहे. तर मस्त आहे, गॅलरी आहे, बाहेर मुलांना खेळायला पोर्च आहे, कपडे वाळवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी बाहेर छान सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक, टॉयलेट बाथरूम आत आहे. तर तुम्हाला ब्लॉग बघण्यामध्ये थोडंफार लक्षात आलंच असेल, पण त्या ताईचं म्हणणं आहे की डिटेलमध्ये व्हिडिओ बनव. तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन व्यवस्थित सगळं घर साफसफाई स्वच्छता झाल्यानंतर एक दिवस चांगला वेळ काढून. कारण होम टूर करायचे म्हणले की थोडा वेळ जास्त लागतो, एडिटिंग म्हणा, शूटिंग म्हणा. आणि त्यांचं म्हणणं आहे तर मी नक्की शेअर करेन. मी जिथे जिथे राहिले किंवा आपलं गावाकडलं घर असू, मी होम टूर बनवले आणि होम टूरला तुम्ही चांगली पसंतीसुद्धा देता. तर लवकरच होम टूरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. भाड्याचं जरी असलं, छोटं जरी असलं, तर घराला नीटनेटकं आणि स्वच्छता ठेवल्यानंतर ना घर इतकं म्हणजे छान असे सुंदर दिसायला लागतं. आणि मला खरंच खूप व्यवस्थित सगळं करायला आवडतं. आणि मी 2च रूम आहेत माझ्या, पण मी त्यातच दिवसभर घुटमळते आणि मला छानसुद्धा वाटतं. आणि मेन म्हणजे मला घर सजवायला खरंच खूप आवडतं. तर मला म्हणतात की भाड्याचं आहे तरी तू एवढं करते, स्वतःचं झाल्यावर तर किती काय काय करशील. आणि खरंच माझ्या डोक्यात भरपूर काही आहे स्वतःचं घर झाल्यानंतर, ते तुम्ही पुढे चालून भविष्यात ब्लॉगमध्ये बघणारच आहात. फक्त आमचा नाश्ता झालाय, नाश्त्याची भांडी आणि किचन ओटा सगळं मी इथं स्वच्छ धुवून घेणार आहे आता. आणि परत पोरं आले की त्यांना विचारून मग जेवायला काय बनवायचं ते आपण परत बनवूया. त्यानंतर मला मनी प्लांट, हे बांबू सगळ्यातलं मला पाणीसुद्धा चेंज करायचं आहे, जे की मी 3-4 दिवसाला पाणी चेंज करते बांबूमधलं. आणि बांबूचं भांडंसुद्धा आता ते काच आहे तो घासायचा आहे मला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन की मी आज दिवसभर परत काय केलं. तर आज मी तुमच्यासोबत फक्त मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. तर हे बघा किचन ओटा पूर्ण झाला, 4 भांडे आहेत, कढई, 2-3 प्लेटं. तर तेवढं मी आता साफसफाई करून घेते. देवपूजा वगैरे हे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर आजचं माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघायला आवडतात का ते सुद्धा सांगा. अगदी छान असं वातावरण आहे, जसं की पाऊस येऊन गेलाय. तर तुम्हाला दाखवते खाली किती छान दिसायला लागलंय, हिरवे हिरवे झाड, किती सुंदर ना. समुदादा आलाय ट्युशनवरून आणि काहीतरी प्रयोग चालू आहे. आता सुट्टी असले की असं काहीतरी सुचतं.
काय करते ते रेल्वे रूळ रेल्वेचा डब्बा आलो होतं ना. ट्युशनवरून आले की आमच्या घरात राडा होतोय. तुम्हाला दाखवते बघा. सोबतच हे बघा, हे बघा काय सापडं ना तुला. हे बघा, हे बघा टिकल्याची डब्बी माझी. ही कोण भरणार आहे टिकल्याची डब्बी? हा चल लाग का मला. काय पाहिजे तुला? इकडे स्कूल बॅगला लात मारतोय, इकडे एक बॅग टाकलं ट्युशनची. कम्प्युटर टेबल खाली काय आहे तुझं? शनिवार उद्या रविवार 2 दिवस आमच्याकडे हेच चालणार आहे. पेअर पार्ट हुडकायचे, तोडायचे, जोडायचे. आता काय बनवले? कुठे गेलं रे ते? हे बघा हा शोध लावला ट्युशनहून आलेला. कुठे गेलं रे? हे बघा कुठं गेलं? कुठं ही कॅमेऱ्यात येईना, पळायला लागले दुसरीकडच. हां हे बघ, हे कोण शोध लावले? वर कागदाची नळी आहे आणि त्याला चाक लावलंय खाली. भागया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा. एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला बाय.